नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये बोलत असतात। अर्जुन म्हणतो ते जे खोटे रिपोर्ट होते ते बनवणं खूपच डिफिकल्ट आहेत, जवळजवळ इम्पॉसिबल आहे। तेव्हा सायलीसुद्धा तेच म्हणते की ते रिपोर्ट अगदी खरे वाटत होतो, अगदी खरे रिपोर्ट नसले असते ना तर कोणाच्या लक्षातही आलं नसतं की ते रिपोर्ट खोटे आहेत करून। तेव्हा अर्जुनला विचार पडतो की हे रिपोर्ट्स महिपतला कोणी बनवून दिले, त्याच्यामागे आपल्याला लागायलाच हवं। मी उद्या कंपनीमध्ये जातो आणि शोधतो की हे रिपोर्ट्स कोणी बनवले आणि मी हे शोधून काढणारच असं म्हणतो। तेव्हा सायलीमध्ये म्हणते की जेव्हा जज साहेबांनी आपल्याला शेवटचे 25 दिवस दिले होते ना, तेव्हा मला खूप भीती वाटली होती, पण आज मला खूप धीर आल्यासारखं वाटत आहे। आणि जी तुम्ही पुराव्याची चेन बनवत होतात ना, त्यात कुठेतरी महत्त्वाची कडी सापडत नाही असं वाटत होतं, पण आज जे साक्षीच्या खोट्या रिपोर्ट्समुळे ती महत्त्वाची कडी सापडली असं वाटत आहे। आणि आता आपण काळजी करू नको, देवी आई आपल्यासोबत आहे आणि ती पुराव्यांची चेन तुम्ही नक्की पूर्ण कराल असं सांगते आणि झोपायची तयारी करते। तेव्हा अर्जुन सायली झोपल्यावर मनात विचार करतो की मी आजपर्यंत प्रत्येक केस जिंकलेलो आहे आणि मी एकही केस हरलेलो नाही आहे, आणि ही केस जी मी आज लढत आहे ती मी फक्त बायको तुझ्यासाठी लढणार आहे आणि मी जिंकणारसुद्धा आहे। प्रिया महिपतला आणि साक्षीला सांगते, मी किती वेळा सांगितलेलं आहे की अर्जुन काहीतरी महत्त्वाचा पुरावा गोळत करत आहे, पण तुम्ही माझं कोणीच ऐकत नाही। आणि तो अर्जुन साक्षीच्या खऱ्या लोकेशनपर्यंत पोहोचलाच कसा काय, आणि तुम्ही आता काय करणार आहात? आणि जेव्हा तो अर्जुन कोर्टात बोलायला उभा राहिलेला ना, तेव्हा तुमची दामिनी आहे ना ती थरथर कापत होती। या साक्षीला जन्मठेप नाहीतर फाशी अशी होणारच असं ती जोराजोरात बोलत असते। आणि ती बोलत असताना महिपतला खूप राग येतो आणि तो जाऊन रागाने प्रियाचा गळाच धरतो आणि म्हणतो, माझ्या लेकीला जर जन्मठेप झाली तर मी काही तुला जिवंत सोडणार आहे का? तेव्हा नागराज तिला सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि तो हिला कशाला असं मारत आहेस, तो सोड तिला। तेव्हा महिपत म्हणतो, हिला काय उपयोग आहे हिला जिवंत सोडायलाच नको, हिला खरं तर मी तिथे पुरावे नष्ट करायला पाठवतो, तर ते पुरावे कोर्टात येतातच कसे काय, हिचा उपयोग तरी काय? तेव्हा नागराज म्हणतो की हिचा खून करून चालणार नाही आहे, सोड तिला असं म्हणून तिला सोडवतो। आणि साक्षी तिला पाणी आणून देते आणि साक्षी प्रियाला म्हणते, जरा तोंड बंद ठेव ना, का सारखी सारखी बडबड बडबड करत असतेस? तेव्हा प्रिया परत उठते आणि त्याला सगळ्यांना म्हणते, माझे शब्द लक्षात ठेवा, तुम्हा सगळ्यांना जेल होणार आहे। आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जो खड्डा खणून ठेवला आहे ना त्यात प्रिया उडी मारणार नाही आहे, उलट ही प्रिया घरात सुभेदारांच्या सगळ्यांवरती राज्य करणार आहे असं बोलून तिकडून निघून जाते। इकडे सुभेदारांकडे कल्पना खूप रागवलेली असते। तेव्हा प्रताप मागून जातो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला म्हणतो की जे झालं आहे ते विसरून जा ना। तेव्हा कल्पना म्हणते, चोरोटीच्या दिवशी तुम्हाला मध्ये पडायलाच पाहिजे नव्हतं, अस्मिताच्या बाळाचा प्रश्न होता, तुम्ही का मध्ये मध्ये येता सारखे? तेव्हा प्रताप म्हणतो, तुझा राग कसा घालवू मी? इकडे प्रिया चैतन्याच्या सकाळी सकाळी घरी आल्यामुळे टेन्शनमध्ये असते, केसबद्दल नसेल ना आला असा विचारसुद्धा करत असते। इकडे सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघेही रूममध्ये बोलत असतात। अर्जुन म्हणतो, आपल्याला एका महत्त्वाच्या माणसाच्या घरी जायचं आहे आणि ते दोघेही सायलीला बाय करून निघून जातात। तेव्हा सायली म्हणते, मला अपडेट देत राहा, अगदी फोनच करू नका किंवा नुसता मेसेज केला तरीही चालेल। इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेही येतात आणि प्रताप आणि कल्पनाला बाय करून निघून जातात। इकडे प्रताप कल्पनाला मदत करायला जाते, तेव्हा कल्पना म्हणते, मला कशाला मदत करताय, तुमच्या लाडक्या सुनीला मदत करा। आणि कल्पना जेव्हा निघते तेव्हा तिला समोर सायली दिसते आणि सायलीला म्हणते, एवढी वर्ष झाले आमच्या संसाराला, कधीही काही वाद झाले नाही आणि एक व्यक्ती आली आणि नेमकी ठेणगी पडली। तेव्हा प्रताप मागून म्हणतो, तू प्रियाबद्दल बोलत आहेस का? कारण तिच्या आल्यामुळेच आपल्यामध्ये वाद होत आहे। तेव्हा सायली येऊन प्रतापला सांगते की मला आईच्या रागाचं कारण नक्की माहीत आहे, माझ्यामुळे तुमच्यामध्ये वाद होत आहात। तेव्हा प्रताप म्हणतो, तू वाईट वाटून घेऊ नकोस बाळा, आमच्या भांडणाबद्दल तर नाहीच नाही, आमचं नातं खूप घट्ट आहे असं तिला समजावून सांगतो। इकडे अर्जुन सरळ प्रियाच्या घरी जातात, तिथे रविराज, नागराज, प्रतिमा, सुमन सगळे नाश्ता करत असतात आणि अर्जुन सिनियरशी बोलायचं आहे असं म्हणतात। तेव्हा रविराज त्याला वरच्या रूममध्ये घेऊन जातो। इकडे नागराज अर्जुनच्या आल्यामुळे खूप टेन्शनमध्ये येतो आणि तो रूमच्या बाहेर जाऊन
कान लावून ऐकत असतो. रविराजला अर्जुन थँक्यू म्हणतो आणि म्हणतो की तुमच्यामुळे मला साक्षीचं लोकेशन कळलं आणि ते खोटे रिपोर्ट्स कोणी बनवले हे मला शोधून काढायचं आहे आणि मला त्यासाठी तुमची मदत हवी आहे असं तो रविराजला सांगतो. आणि तो म्हणतो की कंपनीमध्ये मी जाणार आहे, पण मला कंपनीमध्ये सहज कोणी सांगणार नाही. तेव्हा नागराज हे सगळं ऐकत असतो, पण त्याला काही फारसं ऐकायला येत नाही. तेव्हा रविराज कंपनीमध्ये एका माणसाला फोन करतो आणि त्या माणसाचं नाव गोडबोले असं असतं. तेव्हा तो त्याला म्हणतो की आज संध्याकाळी आम्हाला तुमच्याशी भेटायचं आहे असं बोलतो. तो भेटण्यासाठी मंजुरी देतो आणि सांगतो आपण संध्याकाळी जाऊन त्या कंपनीच्या व्यक्तीला भेटूया. तेव्हा रविराज म्हणतो की माझी तन्वी असं खोटी साक्ष देणं हे शक्य नाही असं सुद्धा म्हणतो. हे ऐकून जरा अर्जुनला सुद्धा अवघडल्यासारखं होतं. मग अर्जुन आणि चैतन्य दोघेही निघतात. तेव्हा रविराज खाली येऊन प्रतिमाला सांगतो मी संध्याकाळी बाहेर जाणार असल्याचं सांगतं. तेव्हा नागराज विचार करतो ही चांगली संधी आहे, संध्याकाळी सुमन पण घरी नाही आणि दादा पण नाही, म्हणजे प्रतिभा वहिनीला आपण वेडं करण्याची अजून एक संधी आपल्याकडे आहे असं मनातल्या मनात विचार करतो. इकडे महिपत दामिनीला भेटायला येतो. तेव्हा दामिनी शिखरेवर ओरडते आणि त्याला म्हणते की तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाशी मला बोलायचंच नाही आहे. तुम्ही लोकेशनच्या रिपोर्टसाठी आणि पार्टीचा तो खोटा फुटेज त्याबद्दल मला का नाही सांगितलं आणि तुम्ही सगळे गोष्टी मला कोर्टात हिअरिंगला गेल्यावर का कळतात असं त्याला ओरडून सांगते. आणि मला ह्या तुमच्या लपवाछपवीचा कंटाळा आलेला आहे असं सुद्धा म्हणते. मी त्याला म्हणते की माझ्याकडे पैसे नाही आहे म्हणून मी तुमची केस लढत नाही आहे. त्या अर्जुन सुभेदारने आजपर्यंत एकही केस हरलेला नाही आहे म्हणून मी त्याला हरवण्यासाठी ही केस लढत आहे. मी माझ्या नावासाठी ही केस लढत आहे आणि जर तुम्ही असं खोटे बोलत राहणार असणार ना तर मला तुमची केस लढायची नाही आहे. तेव्हा शिखरे मुद्दाम तिची माफी मागतो. माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मी खोटं बोललो असं सुद्धा सांगतो. तेव्हा दामिनी म्हणते हो का, मग जे जे विसरलेलं आहात ना ते सगळं आठवा आणि जे सगळं आठवल्यानंतरच माझ्या ऑफिसमध्ये या, तोपर्यंत माझ्या ऑफिसमध्ये यायचं नाही असं बोलून त्याला बाहेर जायला सांगते. तेव्हा महिपत मनातल्या मनात विचार करतो एकदा का माझी साक्षी सुटली ना मग ह्या बाईचं तोंडसुद्धा बघणार नाही. इकडे सुभेदारांकडे सगळे छान जेवणाच्या मूडमध्ये असतात आणि सगळे टेबलवरती बसलेले असतात. तेव्हा अस्मितासुद्धा खूप आनंदी असते. तेव्हा तिथे प्रिया येते आणि प्रिया ओरडतेच आणि म्हणते की विमलताई तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे ही अशी भाजी बनवू नका, तुम्हाला माहीत आहे ना ही अशी भाजी बघितली की माझ्या तोंडाची चवसुद्धा जाते. तेव्हा सायली म्हणते प्रिया जेवायला बसल्याआधी चिडचिड का सुरू करत आहे आणि अस्मिताताई असताना आपण ह्याची खास काळजी घ्यायला हवी. तेव्हा प्रिया म्हणते तुझी लेक्चरबाजी बंद कर हां, तुझं लेक्चर ऐकून मला कंटाळा आलेला आहे. तेव्हा सायली म्हणते की तू येण्या अगोदर सगळ्यांचा मूड खूप चांगला होता. तेव्हा प्रिया म्हणते हो का, मी मूड घालवला का सगळ्यांचा आणि हो कोणाला काही कळत नाही आहे का असं तुला वाटतं का. तेव्हा कल्पनासुद्धा तन्वीला शांत करण्याचा प्रयत्न करते पण ती काय ऐकत नाही. तेव्हा प्रिया सगळ्यांना सांगते की प्लीज हिला जायला सांगा नाहीतर मी इथून जाईल. कोणी काही बोलत नसल्यामुळे प्रिया म्हणते ठीक आहे मीच जाते इथून. तेव्हा अस्मिताला तन्वी म्हणते की ही भाजी नको खाऊस, चल आपण वरती जाऊ आणि छानपैकी पास्ता मागू. तेव्हा अस्मिता म्हणते नाही नाही मी फक्त घरचंच खाणार आहे, मला नको पास्ता. तेव्हा पूर्णा आजी प्रियाला म्हणतात की विनाकारण कटकट करू नकोस, इथे शांतपणे बस आणि पानात जे वाढलेलं आहे ते खा. तेव्हा प्रिया बसता बसता कटकटच करते. म्हणते ह्या घरात मला जे खायचं आहे त्याचं स्वातंत्र्य नाही आहे आणि जे बोलायचं आहे ते सुद्धा बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. आणि ती सगळी कटकट ऐकून पूर्णा आजी जेवत असलेला अगदी तोंडाशी घेतलेला घास खाली ठेवून देतात आणि ते पाहून सायलीला खूप राग येतो आणि ती भराभरा जाते आणि प्रियाच्या ताटात भाजी पोळी वाढते आणि त्या प्रियाला म्हणते हे घे हा ताट घे आणि गपचूप तुझ्या रूममध्ये जा आणि तुझ्यामुळे पूर्णा आजीने घेतलेला घास खाली ठेवलेला आहे आणि आता मी तुला माझ्या घरातलं वातावरण बिघडवण्याची एकही संधी देणार नाही असं बोलत तिला ओढत तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिला म्हणते की असून तू या रूममध्ये बसून जेवायचं, बाहेर अजिबात यायचं नाही असं बोलून दार लावून निघून जाते. तेव्हा प्रिया विचार करते की ही सायली नेहमी वेड्यासारखी वागते पण आज तिला कोणी अडवलं का नाही, ही कल्पी आणि अस्मिता तर काहीच बोलल्या नाही असा विचार ती करते. आणि आजचा भाग संपतो. पुढच्या भागामध्ये नागराज प्रतिमाचा उशी घेऊन तोंड दाबण्याचा प्रयत्न करतो. पूर्णा आजी तन्वीकडे एक आपली काठी मागतात तेव्हा ती काठी काढताना एक बॉक्स खाली पाडते आणि त्या बॉक्सला पायाने सरकवते. हे सगळे ऐकून घरातल्यांची काय रिॲक्शन होईल हे पाहायला पुढच्या भागात मजा येईल. नक्की पहा पुढचा भाग आणि आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.